लास्ट लेक्चरला आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शनमधील स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हेरियन्स या डेफिनेशन्स अभ्यासल्या. हे चौथं मेरिट्स ऑफ मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हेरिएशनमधलं रिलेशन काय आहे, तर स्क्वेअर ऑफ द स्टँडर्ड डेव्हिएशन इज अ व्हेरियन्स, और इफ यू कॉम्प्यूट द व्हेरियन्स देन इट्स स्क्वेअर रूट इज कॉल्ड एज अ स्टँडर्ड डेव्हिएशन. सो रिलेशन बिटवीन द स्टँडर्ड डेव्हिएशन and variance is standard deviation is equal to square root of variance, or variance is equal to square of the standard deviation. Today we are going to study the coefficient of variation and merits and demerits of the standard deviation and variance, also use of the standard deviation. आज आपण तो अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड डेव्हिएशनचं मेरिट डेमेरिट काय आहे आणि त्याचा उपयोग कोणत्या कोणत्या ठिकाणी होत असतो ते आपण अभ्यासणार आहोत. त्याच पद्धतीनं कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन हे आपण या ठिकाणी अभ्यासणार. सो सी हिअर द मेरिट्स, डिमेरिट्स अँड यूज ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. युजेस ऑफ द स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशनचे मेरिट डेमेरिट काय आहेत आणि त्याचा उपयोग काय आहे तो आपण पाहतोय. त्यातील मेरिट्स, इट इज रिजिडली डिफाईन, इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स, it is used for further statistical analysis, it has a sampling stability and it is more accurate. हे त्याचे मेरिट्स आहेत. त्याचे सगळ्यात महत्त्वाचं मेरिट कोणतं आहे, तर इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स अँड इट इज यूज्ड इन दी फर्दर स्टॅटिस्टिकल अनालिसिस. स्टॅटिस्टिक्समधलं पुन्हा पुढं काही अभ्यास जो असतो त्याच्यासाठी हे स्टँडर्ड डेव्हिएशन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर त्याचे डेमेरिट्स कोणते आहेत. सो दीज आर द डेमेरिट्स. इट इज नॉट इझी टू कॅल्क्युलेट फॉर कॉमन मॅन. तुमच्यासाठी नाही हे डेमेरिट, कॉमन मॅन म्हणजे ज्यांना अगदी कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं स्लो आहेत अशा लोकांना थोडं स्टँडर्ड डेव्हिएशन काढणं थोडंसं अवघड वाटतं. पण तुम्हा विद्यार्थ्यांना ते काय अवघड नाही, निदान तेवढंच तुम्ही समजाल की इट इज नॉट इझी टू कॅल्क्युलेट वगैरे, तर ते कॉमन मॅनसाठी ते होऊ शकतं. इट गिव्स मोर इम्पॉर्टंट टू एक्स्ट्रीम व्हॅल्यू. एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजे बाहेरच्या अगदी खूप अंतरावरच्या ज्या व्हॅल्यूज असतात तिकडे ते अट्रॅक्ट होण्याची शक्यता असते. सो इट गिव्स मोर इम्पॉर्टंट टू एक्स्ट्रीम व्हॅल्यू. इट इज नॉट सुटेबल फॉर ओपन एंड क्लासेस. इफ द ओपन एंड क्लासेस डेटा is then their standard deviation are not used to compute by open end classes, because in the open end classes we are unable to compute the midpoint of the data. त्या क्लास इंटरवरून मिड पॉईंट काढणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे ओपन एंड क्लासेसचा डेटा असेल तर आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन काढता येत नाही. Then these are the uses of the standard deviation. It is used in statistical analysis and forecasting. It is widely used in the biological studies. It is used in fitting of normal curve. Then properties of the standard deviation and variance. MSD म्हणजे mean standard deviation is greater than or equal to variance. Effect of change of origin and scale. म्हणजे जर समजा आपण एक्सच्या व्हॅल्यूज बदलल्या, म्हणजे स्मॉल व्हॅल्यूज केल्या, त्याच्यामधून त्याचा मीन किंवा अशुम्ड मीन वजा केला तर त्याला आपण चेंज ऑफ ओरिजिन म्हणतो. आणि एखाद्या कॉमन फॅक्टरनी जर आपण त्याला डिव्हाइड केलं त्या डेव्हिएशनला तर त्याला चेंज ऑफ स्केल असं म्हटलं जातं. म्हणजे चेंज ऑफ ओरिजिन दॅट मीन्स एक्स मायनस ए अँड चेंज ऑफ स्केल मीन्स डिवाइड बाय एच. आणि दोन्ही इफेक्ट ज्या वेळेला त्या व्हेरिएबलवर करतो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल. So if the constant is added or subtracted each observation, then variance or standard deviation remains same. And if we change the origin and scale, then the new variable becomes as u is equal to x minus a divided by h. Then variance of u becomes as 1 upon h square into variance of x. If y is equal to ax plus b, then variance of y becomes as a square into variance of x. जर असं इक्वेशन असेल तर लिनियर इक्वेशन असेल तर त्याचा व्हेरियन्स काय होतो, तर व्हेरियन्स ऑफ y मीन्स a हा एक्सचा सहगुणक आहे त्याचा स्क्वेअर, दॅट मीन्स ए स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ एक्स. कंबाईन मीन अँड व्हेरियन्स. हे महत्त्वाचं आहे. आपल्याला जसं कंबाईन मीन आपण काढला कंबाईन अरिथमेटिक मीनची प्रॉपर्टीजमध्ये आपण कंबाईन मीन काढल्या. जर दोन ग्रुप असतील
आणि त्या दोन ग्रुपचा जर वेगवेगळा मीन x1 बार आणि x2 बार जर आपल्याकडे असेल तर त्याचा कंबाईन मीन कसा काढला जातो, तर कॅपिटल एक्स बार इज इक्वल टू n1 x1 बार प्लस n2 x2 बार डिवाइड बाय n1 प्लस n2, हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे पहा. मग कंबाईन व्हेरियन्स सुद्धा आपल्याला काढता येतो. आता कंबाईन व्हेरियन्स काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर त्या ठिकाणी जे दोन डेटा आहे, फॉर एक्झाम्पल सपोज ए डेटा अँड बी डेटा इज, then we have the mean of the A observations, mean of the B observations, then its standard deviation sigma 1 and sigma 2 is also known for the data A and B. Then compute the combined mean and combined variance. आणि मग ते काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, तर सिग्मा स्क्वेअर, दॅट मीन्स हिअर फर्स्ट इज ऑफ साइज n1 and mean x1 bar, second group of size n2 and its mean x2 bar, then the variance and standard deviation of combined group of size n1 plus n2 is sigma square is equal to n1 into sigma 1 square plus d1 square plus n2 sigma 2 square plus d2 square divided by n1 plus n2. That means this next property, standard deviation is greater than or equal to mean deviation. ही सुद्धा प्रॉपर्टी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आपण मीन डेव्हिएशन अभ्यासलेलं आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा अभ्यासलेलं आहे. मग त्या दोघांच्या मधलं रिलेशन काय, तर स्टँडर्ड डेव्हिएशन इज ग्रेटर दॅन और इक्वल टू मीन डेव्हिएशन. ओके, नाउ नेक्स्ट इज कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. अतिशय महत्वाचं असं आहे, म्हणजे हे या युनिटमधलं सगळ्यात महत्वाचं सार हे आहे, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. द रिलेटिव्ह मेजर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन इज द कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. It gives by coefficient of variation, in short it is denoted by CV, is equal to SD divided by mean into 100, किंवा नोटेशन फॉर्म मध्ये सिग्मा डिवाइड बाय एक्स बार इंटू 100 is a coefficient of variation. Coefficient is also expressed in percentage because here we multiply by 100, so we get this value is the percentage. ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळते कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनची, ती पर्सेंटेज मध्ये आपल्याला मिळत असते. यूज काय कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनचा, तर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन दॅट मीन्स CV इज यूज्ड फॉर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबिलिटी, होमोजेनिटी, स्टॅबिलिटी, युनिफॉर्मिटी अँड कन्सिस्टन्सी. म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन मधून याने आपल्याला दोन डेटाचं कंपॅरिझन करता येतं पहा. म्हणजे त्या ठिकाणी किती व्हेरिएशन आहे त्या दोन डेटामध्ये, हे जे आपण सगळे पाहिलं, रेंज, क्वार्टाइल डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, पण ज्या वेळेला आपण कंपॅरिझन करायला आता जातो त्यावेळेला हे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनच्या सहाय्याने कंपॅरिझन करणं हे योग्य असतंय किंवा महत्त्वाचं असतंय पहा. बऱ्याचशा ठिकाणी स्टॅटिस्टिकल अनालिसिसमध्ये आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन हे उपयोगी पडतं. सो दीज आर द last measures of dispersion, standard deviation, variance and coefficient of variation. म्हणजे या ठिकाणी आपण या तिन्ही डेफिनेशन अभ्यासलेल्या आणि या खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण सोडवणार आणि एक्झाम्पल सोडवल्यानंतर तुम्हाला पुन्हा हे डेफिनेशन अगदी क्लिअर होतील की हे कुठं कुठं वापरलं जातं. कंपॅरिझन करण्यासाठी कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन का वापरायचं, ते पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू असते आणि कंपॅरिझन करणं हे सहजपणे शक्य असतं पहा. आणि मग कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर स्टँडर्ड डेव्हिएशन आणि मीन ऑलरेडी वी स्टडी द मीन मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आपण मीन हे सेंट्रल टेंडन्सीमध्ये अभ्यासलेलं आहे आणि आपण काय म्हणतो की अरिथमेटिक मीन इज ए मोस्ट युजफुल इन दी व्हेरियस डेटा, वाईडली युज्ड इन दी एव्हरी फील्ड. त्याच पद्धतीनं स्टँडर्ड डेव्हिएशन हे व्हेरिएशन काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं पहा. या दोन्ही युनिटमधून आपल्याला लक्षात येतं अरिथमेटिक मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन हे दोन मेजर जे आहेत, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आणि मेजर्स ऑफ डिस्पर्शन, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टॅटिस्टिकल अनालिसिसमध्ये वापरलं जातं. आणि त्यामुळे या दोन्ही युनिटमध्ये जास्त महत्त्वाचं कोणतं आहे, तर अरिथमेटिक मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण त्या जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जात नाहीत, पण या दोन अरिथमेटिक मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आर वाईडली युज्ड. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण आता याच्यावरचे एक्झाम्पल्स अभ्यासणार आहोत पहा. व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आणि कंबाईन मीन, कंबाईन स्टँडर्ड डेव्हिएशन, हे सगळे एक्झाम्पल्स आपण
पुढच्या लेक्चरपासून पुढचे जे काही 3-4 लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी अभ्यासणार आहोत.